हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द सेकंड मॉक टेस्ट सोल्युशन्स. आणि आज आपण फिजिक्सचे सगळे क्वेश्चन्स इथे सॉल्व करणार आहे जे सेकंड मॉक टेस्टमध्ये विचारले गेले होते. लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन स्ट्रेट अवे. फर्स्ट क्वेश्चन, इन विच कंडिशन लिक्विड विल नॉट वेट द सॉलिड. लिक्विड विल नॉट वेट सॉलिड म्हणजे लिक्विडमध्ये कोहेसिव्ह नेचर जास्त आहे, अडेसिव्ह नेचर कमी आहे, दुसऱ्याला अट्रॅक्ट करण्याची कमी प्रोबॅबिलिटी आहे, स्वतःलाच अट्रॅक्ट जास्त करतो असा लिक्विड आहे. सो असा लिक्विड ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये अट्रॅक्शन जास्त असतं, दॅट इज कॉल्ड एज कोहेसिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन अडेसिव्ह फोर्सेस. सच लिक्विड हॅज गॉट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विच इज ऑप्टिव्स. एक्झाम्पल इज मर्क्युरी. सेकंड क्वेश्चन, पार्टिकल इज मूविंग विथ वेलॉसिटी v, मॅग्नेटिक फील्ड b मध्ये, देन फोर्स अप्लाइड इज q इंटू v क्रॉस b. द फॉर्म्युला इज. ऑप्शनमध्ये फोर्सचा फॉर्म्युला नाही विचारला आहे, तुम्हाला विचारलं फोर्स अप्लाइड 0 असतो, नेवर 0, b आणि v आर परपेंडिक्युलर, 0 इफ b and v are parallel. तर क्लिअरली क्रॉस प्रॉडक्टमध्ये साईन असतो, क्रॉस प्रॉडक्टमध्ये साईन असतो. सो ज्यावेळेस साईन 0 होईल तेव्हा फोर्स 0 होईल. सो आन्सर येईल इट विल बी 0 वेन v and b are parallel. आन्सर इज डेल्टा. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डज मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्युल, व्हॉट डिग्री ऑफ फ्रीडम असलं पाहिजे, विच डिग्री ऑफ, ओके, व्हॉट डज मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्युल हॅज, इथे खाली डिग्री ऑफ फ्रीडम दिला आहे. ठीक आहे, डिग्री ऑफ फ्रीडम मोनो ॲटॉमिक, मोनोकडे फक्त 3 ट्रान्सलेशनल असतात, एक्स वाय झेड. सो 3 आन्सर येईल, 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. हाच जर का डाय असता तर मग 5 आले असते, आणि नॉन रिजिड डाय असता तर 7 आले असते. त्याला एक व्हायब्रेशनल मोड पण असतो. क्वेश्चन नंबर 4, फोर्थ क्वेश्चनमध्ये बघा, सिम्पल पेंडुलम ऑफ लेंथ एल इज सस्पेंडेड फ्रॉम द रूफ ऑफ अ ट्रेन. द पेंडुलम मूव्स इन हॉरिझॉन्टल, सॉरी, द ट्रेन मूव्स इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. सो क्लिअरली टाइम पिरियड ऑफ पेंडुलमचा फॉर्म्युला 2π√L/g असतो. आता इथं नेट ॲक्सिलरेशन जे काही येते येईल, बिकॉज जी तर आहेच, बट विथ दॅट इफ द ट्रेन इज ॲक्सिलरेटिंग फॉरवर्ड, स्युडो मागे लागेल, देअरफॉर नेट ॲक्सिलरेशन विल बी √g² + a². सो हा इथं नेटच्या जागी टाकूयात, 2π√L/g² + a² रेज टू हाफ. ओके, रेज टू हाफ. आन्सर येईल ऑप्शन. आता इथे ॲक्च्युली रूट हवा होता टेक्निकली, बट ठीक आहे, आता मोस्ट क्लोजेस्ट, मोस्ट अप्रोप्रिएट हेच आहे. ॲक्च्युअलमध्ये इथं रेज टू हाफ हवा होता किंवा रूट हवा होता, बट हे ऑप्शन्स तर 100% नाही आहेत. सो आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज डेल्टा. क्वेश्चन नंबर 4. फिफ्थ क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 5. या YDSCमध्ये डी दिला आहे, डिस्टन्स दिला आहे, लॅम्बडा दिला आहे, आणि अँग्युलर पोझिशन विचारली आहे ऑफ डार्क फ्रिंज. आता ॲक्च्युली या क्वेश्चनच्या सोल्युशनमध्ये त्यांनी हा जो फॉर्म्युला वापरला आहे तो ॲक्च्युली चुकीचा वापरला आहे. तो फर्स्ट डार्क फ्रिंज ऑफ अ डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे. ॲक्च्युली डिफ्रॅक्शनमध्ये λ/a असतो, λ/a यू माइट बी नोईंग. डिफ्रॅक्शनचा जो पॅटर्न असतो त्याच्यामध्ये λ/a असतो. अँग्युलर पोझिशन ऑफ फर्स्ट डार्क. इंटरफेरन्समध्ये λ/2a असतो फर्स्ट डार्क. ओके, सो दिस इज नॉट द करेक्ट फॉर्म्युला दॅट इज यूज. सो आन्सरही चुकीचं आहे, आणि ते दुसरं करेक्ट आन्सर मॅच होत नाही, नाही तर मी ऑप्शन चेंज म्हणून सांगितलं असतं. सो तुम्हाला हा बोनस मिळणार आहे. दिस इज बोनस. ओके. सिक्स्थ क्वेश्चन, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला जो कॉन्स्टंट असतो दॅट इज मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी. वी नो दिस. पार्टिकल ऑफ मास m एक्झिक्यूट्स UCM ऑफ रेडियस r. P इज द मोमेंटम, देन रेडियल फोर्सेस, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज mv²/r. समहाव त्याला p मध्ये लिहायचं आहे. P इज mv. सो v² आहे, मी m ने मल्टिप्लाय करतो, m ने डिवाइड करतो, तर तो हा काय बनेल p²/mr. p²/mr. आन्सर इज बीटा for question number 7. Question number 8. In LCR circuit, the potential difference between terminals of inductance is 60 volt. Terminals of inductance. इंडक्टरचा 60 वोल्टचा आहे, कॅपॅसिटरचा 30 वोल्टचा पोटेन्शियल डिफरन्स आहे, आणि रेझिस्टन्सचा 40 वोल्टचा. तर आपल्याला माहिती आहे ER 40 आहे, EL 60 आहे, आणि EC 30 आहे. सो क्लिअरली 60 - 30 होणार, EL - EC किती होणार, 60 - 30 इज 30, आणि 30 आणि 40चं नेट काय होणार, 50. सो नेट EMF, टोटल व्होल्टेज सप्लाइड किती आहे, 50 वोल्ट. सिम्पल आहे, फेजर डायग्रामने आन्सर आलं 8चं. 9th क्वेश्चन, अ कार इज मूव्हिंग ऑन द रोड विथ अ युनिफॉर्म स्पीड, नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द कार. वेन अ कार इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म स्पीड, इट्स स्पीड इज नॉट चेंजिंग, अँड अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, क्वेश्चन इज बेस्ड ऑन 11th स्टँडर्ड सिलेबस, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. If no force is acting on the body, the speed remains constant. If the speed is constant, therefore net force will be
0. सी आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 10. एनर्जी गॅप ऑफ सिलिकॉन. सिलिकॉनचा एनर्जी गॅप 1.5 EV दिला आहे. डिटरमाइन द वेवलेंथ ॲट विच द सिलिकॉन विल स्टॉप ॲब्झॉर्बिंग फोटॉन. म्हणजे किती वेवलेंथपर्यंत सिलिकॉन फोटॉन ॲब्झॉर्ब करू शकेल, म्हणजे ही एनर्जी किती वेवलेंथला करस्पॉन्ड करते. तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला 12400 अपॉन लॅम्बडा. करा लॅम्बडाची व्हॅल्यू काढून. 12400 अपॉन 1.5. 1.5 इफ यू सॉल्व दिस, तर ह्याला सॉल्व कसं होईल बघा. हा 15च्या टेबलमध्ये 15 8 जा 120, 4 राहिला, 2 जा 30, 10 राहिला, अँड देन 6 जा. सो 128,260 अँगस्ट्रॉम युनिट येईल. जर प्रॉपरली डिवाइड केलं ना 8260 अँगस्ट्रॉम युनिट येईल. 8260, 8250 आन्सर इज डेल्टा. सो या एनर्जीला किती वेवलेंथ करस्पॉन्ड करते एवढंच विचारलं होतं. बायोट-सॅवर्ट्स लॉ इज लाईन इंटिग्रल ऑफ बी बार डॉट डी एल बार इज म्यू नॉट टाइम्स आहे. सो क्लिअरली काय रिलेट करतोय तो, मॅग्नेटिक इंडक्शन रिलेट करतोय. क्वेश्चन नंबर 12. सिम्पल पेंडुलम इज ऑफ लेंथ 1.4 अँड 1 मीटर. 1 मीटरचा तर टाईम पिरियड 2 सेकंड असतो. 1.4 असेल तर सिन्स इट इज प्रपोर्शन टू रूट एल, 1च्या ऐवजी 1.44 टाकलं ना तर इथं 1.2चा फॅक्टर बाहेर निघेल. सो दुसऱ्याचा टाईम पिरियड 2.4 सेकंड्स येईल. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा दोघांचा टाईम पिरियड. हा तर सेकंड्स पेंडुलम आहे. 1 मीटर लेंथ म्हणजे माहितीच आहे तुम्हाला. 1.44 टाकून बघा 2.4 सेकंड येईल. हे दोघं किती वेळानंतर परत स्विंग करणं चालू करतील, किती वेळानंतर, त्यांचा LCM घ्या. यांचा LCM घ्या. यांचा LCM 12 सेकंड्स येईल. म्हणजे ह्याच्या टेबलमध्ये 6 जा, याच्या टेबलमध्ये 5 जा. म्हणजे मोठ्यावाल्याचे 5 ऑसिलेशन किंवा छोट्यावाल्याचे 6 ऑसिलेशन असा आन्सर असेल. बिगरवाल्याचे 5 ऑसिलेशन, स्मॉलरवाल्याचे 6 ऑसिलेशन. स्मॉलरवाल्याचे 6 ऑसिलेशन, सी इज द आन्सर. सो ज्यावेळेस 2 टाईम पिरियड माहिती असतील तर त्यांच्या LCM काढून लिस्ट कॉमन मल्टिपल, इंटिग्रल मल्टिपल फाइंड करायचा आणि तेवढे ऑसिलेशन्स नंतर दे विल अगेन कम बॅक इन फेज. 13th. Spherical black body of radius emits this much power at this much temperature. If the radius is made half, temperature is doubled. Evaluate the power radiated. Power radiated is A sigma T raised to 4. रेडियस हाफ केला ना तर एरिया 1/4 होतो आणि टेम्परेचर डबल केलं ना तर टेम्परेचर रेज टू 4 16 टाइम्स होतं. टेम्परेचर डबल केलं तर. सो क्लिअरली पॉवर रेडिएटेड 4 टाइम्स वाढणार आहे. सो 440 असेल तर 4 टाइम्स इट इज गोइंग टू इन्क्रीज. 4 टाइम्स इन्क्रीज केल्यावरती इट विल बिकम 440 into 4 0 16. दिस विल बिकम 1760 वॅट. 1760 वॅटच्या सगळ्यात जवळ आन्सर आहे 1800. ओके, आन्सर इज 1800. द क्लोजेस्ट आन्सर विच इज मॅचिंग. मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिम्पल मायक्रोस्कोप इज बिटवीन वॉट. तर इट इज बिटवीन d/f to 1 + d/f. फॉर्म्युला आहे. दिस इज वेन फायनल इमेज इज ॲट इन्फिनिटी. दिस इज वेन फायनल इमेज इज ॲट ddv. आन्सर इज डेल्टा. 14चा डेल्टा. 15. टेम्परेचर has same value as centigrade at what value? -40 डिग्री सेंटीग्रेड इज -40 डिग्री फॅरेनहाईट. लक्षात ठेवा या टेम्परेचरला दोन्ही इक्वल होऊन जातात. -40 डिग्री सेल्सिअस आणि -40 डिग्री फॅरेनहाईट दोघांच्या व्हॅल्यू सेम असतं. असंच जर काय केल्विन आणि फॅरेनहाईटमध्ये विचारलं ना तर 574 पॉईंट समथिंग केल्विन येतं इज इक्वल टू 574 पॉईंट समथिंग फॅरेनहाईट येतं. या टेम्परेचरला दोन्ही इक्वल होऊन जातात. क्वेश्चन नंबर 16. मॅक्सिमम वेलॉसिटी फाइंड करायची आहे. इन्सिडेंट वेवलेंथ एवढी आहे, वर्क फंक्शन एवढं आहे. hc/λ इन्सिडेंट एनर्जी इज वर्क फंक्शन प्लस हाफ m v max स्क्वेअर. वी हॅव टू फाइंड दॅट v. फाय पलीकडे घेऊन जाऊ. hc/λ मायनस फाय इज हाफ m v max स्क्वेअर. व्हॉट इज गोइंग टू हॅपन. लॅम्बडा मल्टिप्लाय झाला hc मायनस फाय लॅम्बडा अपॉन लॅम्बडा. 2 वरती जाईल. 2 इज v डिवाइड बाय m खाली जाईल. डिवाइड बाय m is v max square. So what will be v max? Only v max will be root of whole this thing 2 hc minus 5 lambda upon lambda m. चा रूट म्हणजे रेज टू हाफ. सो असा ऑप्शन कुठला आहे. ट्वाइस ऑफ hc मायनस. इथे hc नाही आहे, इथे आहे बट इथे खाली लॅम्बडा नाही आहे, इथे मध्ये प्लस आहे. सो आन्सर बीटा करेक्ट आहे. मोस्ट अप्रोप्रिएट इज आन्सर बीटा फॉर क्वेश्चन नंबर 16. सिंपल क्वेश्चन. 17. पोटेन्शियल ग्रेडियंट दिला आहे 10 वोल्ट पर मीटर. ओके, पोटेन्शियल ग्रेडियंट 10 वोल्ट पर मीटर दिलं आहे. ते म्हणतात बी आणि सी पॉईंट 30 आणि 60 वरती आहेत.
याचा अर्थ बी आणि सीमध्ये 30 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. सो या दोन पॉईंटमध्ये कितीचा पोटेन्शियल डिफरन्स असेल? आता 10 वोल्ट 1 मीटरला आहे ना, तर 0.3 मीटर आहे, तर 0.3 मीटरला कितीचा पोटेन्शियल ड्रॉप असेल? 3 वोल्टचा असेल. सिम्पल. पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतं? पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे किती ड्रॉप प्रत्येक मीटरला, पण ते 1 मीटर पण नाही आहे, 30 सेंटीमीटर आहे फक्त. सो पोटेन्शियल ड्रॉप विल बी 3 वोल्ट. 17चा आन्सर इज सी. 18th. Two planets of density d1 and d2, sorry, distances d1 and d2 from the sun and frequencies are n1 and n2, then t square proportion to r cube. Simple. And इथं t ला 1 upon n1 n लिहू शकतो आपण, रेडियसला d लिहू शकतो मी, बिकॉज तो प्रपोर्शनॅलिटीज आहे. सो n स्क्वेअर d क्यूब इज कॉन्स्टंट असं म्हणू शकतो आपण. सो n1 स्क्वेअर d1 क्यूब इज n2 स्क्वेअर d2 क्यूब. Answer which is the most appropriate is option A for this question. 19. When a ray of light passes from dash, the critical angle is minimum. Critical angle हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला सगळ्यात जास्त इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो ग्लास, एअर टू ग्लास, पहिले तर क्रिटिकल अँगलचा सीनच राहत नाही, डेन्सर टू रेअर पाहिजे. ग्लास टू वॉटर पॉसिबल आहे, 1.5 to 1.33. ग्लास टू एअर पॉसिबल आहे, आणि वॉटर टू ग्लास पॉसिबल नाही आहे, 1.33 to 1.5. सो जिथे रेअरर टू डेन्सर जातं आहे ना, एअर टू ग्लास किंवा वॉटर टू ग्लास, तर तिथे इन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतच नाही. क्रिटिकल अँगल फक्त डेन्सर टू रेअररला व्हॅलिड आहे. सो कोणाचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात जास्त आहे? तर ऑब्व्हियसली एअर टू ग्लासच्या रेशोचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॅक्सिमम आहे. सो त्याचा क्रिटिकल अँगल मिनिमम असणार. आन्सर इज सी. 19th आन्सर इज सीटा. Let's move to the next question. 20th. Displacement y of a wave is given by this. What is the speed of the motion? Speed काय असेल? Speed of wave is n lambda. Okay, which can be written as omega by k. So omega is 600. t च्या बरोबर ओमेगा असतो आणि k is besides x. So 600 by 2 is 300. Answer is C for question number 20. Next question is question number 21. In Young's double slit experiment, 2 mm apart their slits are. So D दिला आहे 2 mm, आणि सांगितलं आहे की दोन वेवलेंथ वापरले आहेत, 750 λ1 म्हणू याला आणि λ2 900. ओके, आणि विचारलं की व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द कॉमन डिस्टन्स फ्रॉम द कॉमन सेंट्रल ब्राइट बँड वेअर ब्राइट फ्रिंजेस ऑफ वन विल कोइन्साइड विथ अदर्स. वेन एवर ब्राइट फ्रिंजेस कोइन्साइडचा प्रश्न आला ना, तर जे वेवलेंथ छोटी आहे त्याचा एक्स पण छोटा असणार, सो त्याचे जास्त बँड्स, आणि जो मोठी वेवलेंथ आहे त्याचे कमी, त्याचा एक्स पण मोठा असणार, सो त्याचे कमी बँड्स बसतील. सो λ2ला nनी मल्टिप्लाय केलं तर n+1 λ1 करायचं असतं. ओके, दिस इज द फॉर्म्युला दॅट वी यूज. डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ज्याची वेवलेंथ मोठी त्याचे कमी बँड्स बसतील, आणि ज्याची वेवलेंथ छोटी त्याचे जास्त बँड्स बसतील. ओके, सो इफ आई यूज दिस फॉर्म्युला तर काय येईल बघा, n इंटू λ2. λ2 किती आहे? λ2 इज 900 इज इक्वल टू n+1 इंटू λ1 इज 750. 150 5 जा 156 जा, सो 6n इज इक्वल टू 5n+5. n इज इक्वल टू 5 येईल तुम्हाला आन्सर. n इज इक्वल टू 5. n इज इक्वल टू 5 म्हणजे फिफ्थ ब्राइट बँड येईल. फिफ्थ ब्राइट बँड तुम्हाला विचारले डिस्टन्स किती डिस्टन्सवरती असेल ते. सो फिफ्थ ब्राइट बँड ऑफ मोठावाला किती डिस्टन्सवरती असेल? फिफ्थ ब्राइट बँड ऑफ मोठा. सो 5 λd/d एवढ्या डिस्टन्सवरती असेल तो. 5 लॅम्बडा किती आहे? 900 मोठ्यावाल्याचा, नॅनोमीटर आहे तो, 10⁻⁹. डी डिस्टन्स 2 मीटर आहे, अपॉन छोटा डी किती आहे? 2 मिलीमीटर आहे, 10⁻3. सो 2 2 जाईल, 10⁻6 राहील, आणि 2 झिरोज कॅन्सल केलं तर 10⁻4 राहील. सो 45 इंटू 10⁻4 इज 4.5 मिलीमीटर. इट कॅन बी कॉल्ड ॲज. आन्सर इज बीटा फॉर 21st क्वेश्चन. 22nd क्वेश्चन बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा क्वेश्चन आहे. इफ चार्जेस क्यू इज प्लेस्ड ॲट द सेंटर ऑफ टू लाईन जॉइनिंग चार्जेस क्यू अँड क्यू, देन द सिस्टम विल बी इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमला कधी असेल सिस्टम? तर कुठल्याही याच्यावरती नेट फोर्स शुड बी 0. कुठल्याही एका चार्जवरचा नेट फोर्स शुड बी 0. सो ऑब्व्हियसली या मिड पॉईंटला ठेवलं, याच्यावरती चार्ज कुठल्याही एकावरती ना, सो यावरती फोर्स काढूयात. चला, एफ नेट शुड बी 0. कोणत्याही एकाचं पकडलं तर एफ नेट 0 असेल तर इक्विलिब्रियम म्हणतो आपण. म्हणजे कोणावरतीही पण
तुम्ही नट फोर्स काढायला गेला 0 आलं पाहिजे. सो हा चार्ज त्याला KQ/r² पुश करतोय. डिस्टन्स 2x आहे दोघांमध्ये, एक्स्ट्रीम मधल्यांचं डिस्टन्स 2x आहे. शुड बी इक्वल टू हा जर का ह्याला रिपेल करत असेल तर यांनी ह्याला अट्रॅक्ट केलं पाहिजे. यांनी अट्रॅक्शनचा किती फोर्स असला पाहिजे, KQQ/x². हे सॉल्व करूयात. KQ²/4x² इज इक्वल टू KQQ/x². x² कॅन्सल, एक Q कॅन्सल, KK कॅन्सल. सो Q इज इक्वल टू Q/4 येईल. बट फक्त साईन नेगेटिव्ह असली पाहिजे. नेगेटिव्ह साईन का असली पाहिजे, कारण की एकाचं रिपल्शन आहे दुसऱ्याचं अट्रॅक्शन आहे. सो साईन्स ऑपोजिट पाहिजे. सो आन्सर येईल डेल्टा फॉर क्वेश्चन नंबर 22. 23rd क्वेश्चन बघा. इफ द रेडियस ऑफ द सोप बबल इज 4 times दॅट ऑफ अदर, व्हॉट इज द रेशिओ ऑफ दर प्रेशर. प्रेशर इज 4T/r बबलसाठी, आणि जर रेडियसचा रेशो R1:R2 1:4 असेल, रेडियस ऑफ वन बबल इज 4 times अदर, द प्रेशर शुड बी 1/4 इनवर्स प्रपोर्शन. 1/4 प्रेशर असलं पाहिजे. सीटा आन्सर येईल सीटा. ओरलीच करायचं हे, R1 R2 पण घ्यायची गरज नाही. रेडियस ऑफ वन बबल इज 4 times दी अदर, प्रेशर विल बी 1/4 डायरेक्टली इनवर्स प्रपोर्शनमुळे. ब्लॅक बॉडी टेम्परेचर 227 म्हणजे 500 केल्विन, नंतर होते 727 म्हणजे 1000 केल्विन. क्लिअरली टेम्परेचर वाढतंय डबल. जर डबल वाढत असेल तर टेम्परेचर डबल केलं ना तर एमिसिव्ह पॉवर डायरेक्टली 16 times होऊन जाते. का 16 times होते, कारण की T⁴ ला प्रपोर्शनल असतं. सो आधी 5 एमिट करत होता, आता 16 times म्हणजे 80 एमिट करणार. आन्सर इज डेल्टा. इझी. व्हॉट इज द एनर्जी ऑफ अ फोटॉन ऑफ अ लाईट. एवढ्या वेव्हलेंथची एनर्जी काय असेल आपल्याला माहिती आहे. एनर्जी hc/λ काढायची असते. सो 6.63 × 10⁻34 × 3 × 10⁸ अपॉन 4.5 × 10⁻7. -7 वरती गेला तर +7 होईल. +7 म्हणजे 15 आणि -34 इज 10⁻19. 3च्या टेबलमध्ये 1.5 3 जा, 1.5 2 जा, 3 2 जा, 2 जा, 1 जा. 2.22 × 2 इज 4.42 × 10⁻. आन्सर आहे डेल्टा फॉर क्वेश्चन नंबर 25. व्हेरी इझी क्वेश्चन दिस वन वॉज. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 26. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट इज एवढी माहिती आहे आपल्याला. एनर्जी रिक्वायर्ड टू मूव्ह फ्रॉम द फर्स्ट ऑर्बिट टू द थर्ड ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिटमध्ये आपण व्हॅल्यूज माहिती असतील ना तर खूप इझिली सॉल्व्ह होईल. दुसऱ्यामध्ये -3.4 असतो, तिसऱ्यामध्ये -1.51 असतो. सो इथून इथं जम्प करायला किती एनर्जी जाईल माहिती का. ह्यांच्यात दोघांचा डिफरन्स 12.09 लागते. 12.09 EV. सो आन्सर इज 12.09 EV. डायरेक्टली माहिती असेल तर बेस्टच आहे. आन्सर इज बीटा. LED काय असतो. LED इज बेसिकली लाईट एमिटिंग डायोड, PN जंक्शन डायोड, विच इज कनेक्टेड इन फॉरवर्ड बायस. रिमेंबर फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्टेड एक PN जंक्शन डायोड आहे. क्वेश्चन नंबर 28. वायर ऑफ लेंथ 1.5 मीटर कॅरीज करंट एवढा, मॅग्नेटिक फील्ड एवढी, फोर्स एवढा. व्हॉट इज द डायरेक्शन. द डायरेक्शन ऑफ कंडक्टर विथ मॅग्नेटिक फील्ड मेक्स. अँगल किती बनवेल. F इज इक्वल टू QVB sin θ. फोर्स इज गिवन 15, चार्ज इज गिवन, हा करंट वाला BIL sin θ. करंट कॅरिंग वायर है ना, चार्ज नहीं, इट इज अ करंट कॅरिंग वायर. BIL sin θ. मॅग्नेटिक फील्ड इज 2, करंट इज 10, लेंथ इज 1.5, sin θ काढायचं आहे. 10 × 1.5 इज 15, 15 कॅन्सल, 1 इकडे गेला, हाफ, sin θ हाफ 30 डिग्रीला असतो. आन्सर इज C फॉर क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 29 इज टाइम पिरियड इज T ऑन द अर्थ सरफेस. इफ यू गो इन माइन म्हणजे अर्थ सरफेसपासून खाली गेला जर काय तुम्ही तर खाली पण G कमीच होतो. G कमी झाल्यावरती टाइम पिरियड वाढणार आहे. ग्रेटर दॅन T. आन्सर इज बीटा फॉर क्वेश्चन नंबर 29. 30th क्वेश्चन. लेंथ ऑफ अ सोनोमीटर वायर इज 110. कॅल्क्युलेट वेअर शुड बी द ब्रिजेस वेअर शुड बी द ब्रिजेस बी प्लेस्ड to divide it into 3 segments so that the ratio of frequencies are 1:2:3. बघा, we know that फ्रिक्वेन्सीचा रेशो 1:2:3 आला पाहिजे काय, आणि फ्रिक्वेन्सी लेंथला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. सो क्लिअरली 1/लेंथ 2 आणि 1/लेंथ 3 चा रेशो 1:2:3 आला पाहिजे. क्लिअरली, कारण की फ्रिक्वेन्सी तर लेंथला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आणि रेसिप्रोकल्स घेतले तर लेंथचा रेशो असा आला पाहिजे का, L1:L2:L3 असा आला पाहिजे का, 1/1:1/2:1/3 असा आला पाहिजे. म्हणजेच 6 ने मल्टिप्लाय केलं तर 6:3:2 आला पाहिजे. सो लेंथचा रेशो 6:3:2 आला पाहिजे. तर देतानाच नंबर त्यांनी 110 दिला आहे. म्हणजे 60:30 ओरली
जमेल तुम्हाला, ओरलीच जमेल. 60:30:20 आला पाहिजे. सो 60:30:20 आला पाहिजे, म्हणजे लेफ्ट साईडून कुठे कुठे कनेक्ट केलं पाहिजे, 0 पासून 60ला कनेक्ट केलं पाहिजे पहिला ब्रिज, प्लस 30 म्हणजे 90ला कनेक्ट केलं पाहिजे. सो 60 आणि 90 करेक्ट आन्सर आहे. तिथे जर काय तुम्ही नाईफ एजेस ठेवले तर वायर बरोबर 60:30:20 मध्ये ब्रेक होईल. ब्रेक होईल म्हणजे डिवाइड होईल. कॉपर डिस्क ऑफ रेडियस एवढा रिव्हॉल्व्स ॲट दिस इन द मॅग्नेटिक फील्ड एवढं. EMF किती इंड्यूस होईल अक्रॉस द डिस्क. EMFचा फॉर्म्युला असतो हाफ BLV if it is a rod rotating with a tangential velocity v in a magnetic field, and if it is rotating with angular velocity omega, then the formula is half b omega L square. इथं L च्या ऐवजी रेडियस असणार आहे. सो हाफ b omega r square. Half is half, magnetic field is 0.1, omega is 2 pi into frequency which is 10, and r square is 0.1 square 0.01. So 10 will cancel with 0.1, 2 will cancel with 2, so answer is 0.01 pi. 0.01 pi म्हणजे pi by 100 म्हणजे pi into 10⁻². Answer is beta for this question. Question number 31, answer is beta. 32, a conducting loop carries current I placed in magnetic field perpendicular to the plane. Torque किती ॲक्ट होईल. आता बघा, when it is placed perpendicular, when the loop is placed perpendicular to magnetic field, how much angle does it make? It makes 0 degree with the magnetic field. So obviously magnetic moment असतं NIA into cos theta. इथे अँगल 0 आहे, cos 0 is 1, cos 0 1 म्हणजे सॉरी इथे परपेंडिक्युलर, एक मिनिट, NIA नाही, टॉर्क विचारलं ना आपलं. टॉर्क इज M बार क्रॉस B बार. N इज NIA, B क्रॉस प्रॉडक्टमध्ये साइन थीटा असतो. अँगल 0 आहे, सो अँगल 0 असेल, सगळ्याच लाईन्स पास होत असतील, टॉर्क विल नॉट ॲक्ट, 0 टॉर्क विल ॲक्ट. आन्सर इज डेल्टा. 33, question number 33. An inductance of 1 millihenry, 10 microfarad capacitance and 50 ohm resistor are connected in series. The reactance of inductor and condensers are same, then the reactance of either of them will be. दोघांचे reactance सेम असेल तर what will be the reactance, म्हणजे ते म्हणतात XL is equal to XC आहे, म्हणजे बेसिकली रेझोनन्सची कंडिशन दिली आहे. 1/√LC नी ओमेगा मिळेल मला. काढूयात ओमेगा. 1/√LC हा 10⁻³ मिली म्हणजे, आणि हा 10⁻⁵, कारण की 10 मायक्रो आहे. 10 मायक्रो म्हणजे एक 10 कमी झाला, 10⁻⁵ म्हणजे हा 10⁻⁻ किती झाला, -8. रूट घेतला तर -4, वरती आला की 10⁻⁴. ओमेगा मिळाला आपल्याला. चला ओमेगा मिळाला, आता एक्सेल काढूयात. ओमेगा L असतो एक्सेल, 10⁻⁴ इंटू 10⁻⁻3, सो उत्तर 10 येणार आहे, 10 ओहम. 10 ओहम इज द आन्सर फॉर एक्सेल, आणि एवढाच XC असणार आहे. त्याच्यावरनंच तर आपण काढलं आहे, रेझोनन्स कंडिशन दिली. आन्सर इज 10, क्वेश्चन नंबर 33. 34, अ ट्रान्सवर्स वेव ऑफ ॲम्प्लिट्यूड 0.5 मीटर, वेवलेंथ एवढी, फ्रिक्वेन्सी एवढी, मूव्ज इन अ नेगेटिव्ह एक्स डिरेक्शन. नेगेटिव्ह एक्स डिरेक्शनला चाललं आहे. करेक्ट वेवचं एक्सप्रेशन कोणतं आहे. नेगेटिव्ह डिरेक्शनला चालला असेल ना रे, तर नेगेटिव्हमध्ये जाणाऱ्या वेवचं मध्ये प्लस असतो. आता ह्याच्यात प्लस नाही, ह्याच्यात प्लस आहे, ह्याच्यात प्लस नाही, ह्याच्यात प्लस नाही. अरे फक्त प्लस एकामध्येच आहे, बीटामध्ये. सो ऑब्व्हियसली बीटा आन्सर पाहिजे. बट ठीक आहे, तुम्हाला ॲक्च्युली पण सॉल्व करता आला पाहिजे. ॲम्प्लिट्यूड 0.5 असला पाहिजे. फ्रिक्वेन्सीवरनं ओमेगा काढा. ओमेगा इज 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे 4 पाय होईल ओमेगा. सो ओमेगा बरोबर टी येतो का, ओमेगा टी बरोबर टी येतो, म्हणजे 4 पाय टी आला पाहिजे. आणि वेवलेंथ 1 दिली आहे, म्हणजे के किती येईल, 2 पाय बाय लॅम्बडा, म्हणजे 2 पाय येईल फक्त के, म्हणजे के एक्स जो आहे ना तो 2 पाय एक्स येईल. सो ओमेगा टी प्लस 2 पाय एक्स साईन, आणि 0.5 असं उत्तर पाहिजे. 0.5 साईन 2 पाय टी प्लस 4 पाय टी प्लस 2 पाय एक्स, मध्ये प्लसच पाहिजे काही जरी झालं तरी. हा साईनच्या जागी कॉस असल्याने काही फरक पडणार नाही, तो फक्त इनिशियल फेज चेंज करेल. साईनच्या जागी कॉस, बाकी काही फरक पडणार नाही. दिस विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह. आन्सर इज बीटा. Even though it is cos, don't worry, that is only initial phase. Question number 35. Ideal gas undergoes cyclic process, work done is area under the curve. इथे हा P0 distance आहे, हा 2V0 आहे, सो आन्सर येईल P0 इंटू 2V0, सो 2P0 V0. आता फक्त सायक्लिक प्रोसेसमध्ये माहिती पाहिजे की क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे इथलं वर्क नेगेटिव्ह आहे, एवढं नेगेटिव्ह वर्क आहे, आणि हे पॉझिटिव्ह वर्क आहे. सो नेगेटिव्ह जास्त आहे, पॉझिटिव्ह कमी, म्हणून आन्सर नेगेटिव्ह आलं पाहिजे. आन्सर येईल C
यांनी दिलेलं बी आहे, बट डोंट वरी, आय विल चेंज इट. ह्याला मी चेंज करून टाकेन, म्हणजे बोनस द्यायची गरज नाही. ज्यांनी सी दिले त्यांचं करेक्ट आहे, ज्यांनी बी दिले त्यांचं रॉंग आहे. सी इज द करेक्ट आन्सर. 35th नंतर 36th तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द रेशो ऑफ चार्ज ऑन C2 अँड C4. C2 आणि C4 वरती नेट चार्ज काय असेल. ओके, सो पहिलं तर वोल्टेज V आहे, C 2C आणि 3C. C 2C आणि 3C हे तिघं कसे आहेत माहिती आहे का, सिरीजमध्ये आहेत. आणि सिरीजमध्ये त्यांचा आन्सर काय माहिती आहे का, 1/C 1/2C 1/3C इज 1/CS. कॉमन 6 करावं लागेल. सो 6C प्लस 3C प्लस 2C दॅट इज 11. वरती C नाही येणार. 11/6C इज 1/CS. सो CS कम्स आउट टू बी 6/11C CS. आणि खाली 4C आहे, 4C. हे दोघं पॅरललमध्ये आहेत. सो बेसिकली वरचा जो कॅपॅसिटन्स आहे तो 6/11C आहे आणि खाली जो आहे तो 4C आहे. आणि इकडे कनेक्ट केलं आहे व्होल्टेज V. तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द रेशो ऑफ व्हॉट इज द रेशो ऑफ चार्ज ऑन 2C. अरे पण या तिघही सिरीजमध्ये असतील तर तिघांचे चार्ज सेमच असणार आहेत. सो कुठल्याही वरच्या सर्किटमधला चार्ज आणि खालच्या सर्किटमधल्या चार्जचा रेशो विचार. सिन्स वी नो दॅट व्होल्टेज दोघं पॅरलमध्ये सेम असतात. सो व्होल्टेज इज इक्वल टू Q/C. सो व्होल्टेज सेम असतात. सो चार्ज तर कॅपॅसिटन्सला डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. सो चार्ज ऑन फर्स्ट अपॉन चार्ज ऑन सेकंड इज कॅपॅसिटन्स ऑन फर्स्ट अपॉन कॅपॅसिटन्स ऑन सेकंड. सो 6/11 डिवाइडेड बाय 4 म्हणजे 6/44 दॅट इज 3/22. 3/22 इज आन्सर सीटा. सिम्पल. 36चा आन्सर इज C. 37 YDSC मध्ये तुम्हाला विचारले व्हॉट इज द फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ इज λd/d. लॅम्बडा दिला आहे 5000 म्हणजे 5 × 10⁻⁷. डिस्टन्स d इज गिवन 1 मीटर अपॉन d इज गिवन 0.1 मिलीमीटर म्हणजे 10⁻⁴. सो 10⁻³ येईल ते. आन्सर इज 5 × 10⁻³ दॅट इज 0.5 सेंटीमीटर. 5 मिलीमीटर होईल ना 5 × 10⁻³. 5 मिलीमीटर 0.5 सेंटीमीटर. 37 आन्सर इज डेल्टा. 38 वर्क डन increasing the soap film from 60 to 110. चेंज किती झालं आहे, 50 झालं आहे का. नो, ॲक्च्युली चेंज 100 झालं आहे, कारण की फिल्मला 2 साईड असतात. सो 100 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा चेंज इन एरिया आहे. ज्याला मी मीटर स्क्वेअरमध्ये केलं तर 10⁻² बनेल तो, कारण की 10⁻⁴ ह्याचाच असतो मीटर स्क्वेअरचा. सो 10⁻² आणि कुठे वर्क डन दिलं त्यांनी, DW दिलं आहे. DW दिलं आहे 3 × 10⁻⁴. विचारलं सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन इज dW/dA. सो DW इज 3 × 10⁻⁴ अपॉन 10⁻². आन्सर इज 3 × 10⁻². आन्सर इज डेल्टा. 38 डेल्टा. पुढे 39 करंट I इज इक्वल टू हे इज पास इन द फर्स्ट कॉईल विच प्रोड्युसेस एवढं EMF. व्हॉट इज द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ द बिटवीन द कॉइल्स. ओके, 2 कॉईल आहेत. पहिल्या कॉईलमधनं एवढा करंट पास केला, तो इंड्यूस एवढा करतोय. आता E इज इक्वल टू mdi/dt असतो. सो E किती इंड्यूस करतोय, 5π एवढा मॅक्सिमम EMF इंड्यूस करतोय. काय इज इक्वल टू m di/dt केलं ना तर साईन 10 तर कॉमन येईल. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो, कॉस 100πt आणि 100π पण बाहेर येईल. सो 100π म्हणजे 1000π. m इज इक्वल टू 5π. हा पीक आहे, कारण की हा पीकच उचलला मी, पीकला पीक बरोबर कम्पेअर केलं. सो m किती येईल, 5 मिली हेनरी येईल का. कसं काय, बिकॉज 1000 खाली जाईल. 5/1000 5/1000 म्हणजे 5 × 10⁻³ म्हणजे 5 मिली हेनरी. 39 आन्सर इज A. 40 इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करा. बघा A पासून चालू झालं ना तर 4 आणि 4 सिरीजमध्ये B ला पोहोचलो. दुसरा रस्ता काय, असं जाऊन या 4 थ्रू पण B कडे जात आहेत. आणि तिसरा रस्ता काय, इथून वरतून परत 4 आणि 4 जाऊ शकतो. ठीक आहे, B कडे. सो बेसिकली हे 4/4चं 2 होणार. लक्षात ठेवा, सेम कॅपॅसिटर सिरीजमध्ये असेल ना तर हाफ होऊन जातं. 4/4चं 2 होणार. 2 हे 2 आणि हे 4 पॅरललमध्ये सरळ सरळ ॲड करा, उत्तर येणार 8. 4 4 आणि 2 4 2 आणि 2 इज 8. 8 मायक्रोफॅरेड इज द नेट कॅपॅसिटन्स. आन्सर फॉर 40 इज बीटा. 2 NAND गेट्स आर शॉर्टेड. 2 इनपुट्स ऑफ NAND गेट आर शॉर्टेड. ओके, यांना शॉर्ट करून टाकलं म्हणजे इकडनं जो जाणार
ट्रू गेला तिथनं ट्रू आणि इथनं पण ट्रू जाणार, म्हणजे इकडे ट्रू राहणार आणि त्याला उलटा फॉल्स होणार, म्हणजे ट्रूचं फॉल्स होतं आहे आणि फॉल्स दिला तर इथे फॉल्स जाणार, इथे पण फॉल्स जाणार, त्यामुळे इथे फॉल्स राहणार, नॉटमुळे ट्रू होणार, सो फॉल्सचं ट्रू होते. सो तो काय बिहेव करतो, इट इज बिहेविंग ॲज अ नॉट गेट. सो नॉट गेट म्हणून तो बिहेव करतो. आन्सर इज सी. Question is question number 42. Name the isocoric, isothermal, isobaric parts of this PV diagram. Isocoric म्हटल्यावरती कॉन्स्टंट व्हॉल्यूम CD आयसोकॉरिक आहे. सो DC CD दोन्ही पॉसिबल आहे, AB BA नाही. आयसोथर्मल कर्व वाजता जाऊ देत. आयसोबॅरिक इज AB और BA. सो AB BA दोन्ही पॉसिबल आहे. सो आता राहतो आयसोथर्मलचा विषय. आयसोथर्मल AD म्हणजे DA आणि CB हे दोन्ही आयसोथर्मल म्हणू शकतो आपण. आयसोथर्मल तुम्हाला माहिती आहे असे ग्राफ्स असतात, राईट. सो आयसोथर्मलचे ग्राफ्स असे असल्यामुळे दोन्ही आन्सर्स ॲक्च्युली करेक्ट आहे. एकदा चेक करूयात परत. D to C, C to B, B आणि B to A. येस, दिस इज ऑल्सो पॉसिबल. C to D, D to A अँड A to B इज ऑल्सो पॉसिबल. ओके, सो ह्या क्वेश्चनला तुम्हाला A आणि B दोन्ही ॲक्च्युली बरोबर आहेत आणि मल्टिपल ऑप्शन्स मार्क होणार नाही म्हणून बोनस देतो मी तुम्हाला क्वेश्चन. ओके, हा क्वेश्चन बोनस आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ मीटर स्केल ऑफ 0.6 kg लोकेटेड ॲट 20 cm इज. ह्या लोकेशनच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल ह्या स्केलचा. ठीक आहे, सो बेसिकली कुठल्याही स्केलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ह्या ॲक्सिस काढायचं असेल तर ml²/12 घ्यावा लागेल प्लस mh² करावं लागेल. सो m कॉमन घेऊयात. L² लेंथ ऑफ द स्केल इज 1 मीटर किंवा 100 सेंटीमीटर. 100 किंवा SI युनिटमध्ये करूयात. ठीक आहे, 1² इज 1, 1 मीटर स्क्वेअर इज 1 अपॉन 12 प्लस m तर कॉमन घेतला आहे. h किती 20 सेंटीमीटर लोकेशन आहे, म्हणजे हे डिस्टन्स 30 सेंटीमीटर झालं का नाही. हे 30 सेंटीमीटर झालं. 50ला सेंटर असतो, हे 20ला काढायचं आपल्याला. सो 30 झालं. 30.3, 0.3चा स्क्वेअर इज 0.09. So 1/12 plus 0.09. 1/12 is 0.0. 6 जा 7 जा 8 जा 9 जा 108 असतं ना. 8 जा 96. 4 राहिला. 3 जा 36. 4 राहिला प्लस 0.09. सो 0.1733 इंटू मास इज 0.6. सो 17 जा काय येईल हे करावं लागेल. 17 इंटू 6 42 110. सो 102 येतं आहे आणि 3 डेसिमल आहेत. सो 0.102च्या जवळपास आन्सर येईल. तर करेक्ट आन्सर इज सी. ऑप्शन फॉर 43 इज सीटा. बेसिकली फॉर्म्युला वापरायचा होता आणि सॉल्व्ह करायचं होतं. ओके, हा क्वेश्चन असा होता. 44. लिफ्ट इज मूविंग विथ ॲक्सिलरेशन ए. मॅन इन द लिफ्ट ड्रॉप्स अ बॉल इनसाइड द लिफ्ट. व्हॉट इज द ॲक्सिलरेशन बॉल ॲज ऑब्झर्व्ड बाय द मॅन इन द लिफ्ट अँड द मॅन स्टँडिंग ऑन द स्टेशनरी ग्राउंड. हा पर्सन जो आहे ना तो एक बॉल खाली रिलीज करतो. आता हा लिफ्ट जो आहे इट इज मूविंग डाऊन विथ ॲक्सिलरेशन ए. लिफ्ट इज मूविंग डाऊन विथ ॲक्सिलरेशन ए. आता जो लिफ्टमध्ये बसला आहे आणि जो लिफ्टच्या बाहेर आहे, बाहेरच्या माणसासाठी तर हा बॉल तसा पण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन जीनी खाली पडतो आहे. सो जीनीच खाली पडला पाहिजे बाहेरच्या माणसासाठी, मॅन स्टेशनरीसाठी. सो आन्सर बी तर शक्यच नाही. तो तर लिफ्टच्या कितीच्या मॅन ॲक्सिलरेशनने खाली येऊ देत, हा जीनीच खाली पडतो आहे. आता ह्या पर्सनसाठी या बॉलवरती स्युडो फोर्स ॲक्ट होईल, स्युडो ॲक्सिलरेशन ॲक्ट होईल, बरोबर, अपवर्ड. सो त्याच्यासाठी नेट ॲक्सिलरेशन तर G-A असणार. सो या आतल्या पर्सनसाठी G-A, बाहेरच्या पर्सनसाठी बाहेरच्या पर्सनसाठी G. 44चा आन्सर इज डेल्टा. 45. ॲडियाबॅटिक एक्सपान्शनमध्ये 10 मोल इंटरनल एनर्जी डिक्रीजेस बाय 50. वर्क डन इज -50. इफ इंटरनल एनर्जी, बघा खूप सिम्पल क्वेश्चन आहे. Q तर 0 असतो. इंटरनल एनर्जी डिक्रीजेस, ओके डिक्रीजेस नाही वाचलं मी. डेल्टा U प्लस W इज 0 असला पाहिजे ॲडियाबॅटिकला. हा जर काही डिक्रीज झाला आहे -15 तर हा इन्क्रीज झाला पाहिजे 15. सो आन्सर इज ए 50. सिम्पल क्वेश्चन. मोल बिलचं काही टेन्शनच नाही. 10% ऑफ रेडिओ मटेरियल डिकेज इन 5 days. 10% डिकेज इन 5 days. हाऊ मच ओरिजिनल मटेरियल इज लेफ्ट आफ्टर 20 days? 10% ऑफ द मटेरियल डिकेज इन 5 days. 5 दिवसात 10% मटेरियल डिके होतं. तर हाऊ मच मटेरियल इज लेफ्ट, म्हणजे आता बघा 5 दिवसामध्ये 90% मटेरियल राहणार आहे. तर 20 daysमध्ये काय होईल, 20 daysमध्ये अजून थोडं डिके होईल, म्हणजे 4 times अजून, मग उरेल किती असं विचारले. सो आपण काय करू, याला सॉल्व्ह करावं लागेल.
आपल्याकडे फॉर्म्युला असतो NT इज इक्वल टू N0 e रेस टू मायनस लॅम्डा टी. ओके, 5 डेज इथे मी 5 टाकलं ना, तर इथे काय राहतं माहिती का, 0.9 N राहते. NT म्हणजे कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट काय कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट असतं. आता ते म्हणतात की जर काही 20 डेजमध्ये काय राहील, 20 डेजमध्ये बघूयात काय राहील. बघा आपल्याला माहीत नाही, वी विल कॉल इट एज NT ओनली. सो इफ आय वॉन्ट टू सॉल्व दिस तर मला कॅल्क्युलेट कसं करता येईल, NTची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करता येईल, तर त्यासाठी मला N0 कॅन्सल करतो मी आणि e रेस टू लॅम्बडाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतो. e रेस टू मायनस 5 लॅम्बडाची व्हॅल्यू काय येते, 0.9 येते. सो आय विल मेक इट रेस टू 4 करूया. रेस टू 4 केलं तर हा e रेस टू मायनस 20 लॅम्बडा येईल ना रे, हे मल्टिप्लाय होतं. सो आपल्याला जे पाहिजे म्हणून रेस टू 4 केलं मी. 0.9 रेस टू 4 करावं लागेल. 0.9 रेस टू 4 किती येतं, 0.9चा स्क्वेअर इज 0.81 आणि परत स्क्वेअर. 0.81चा स्क्वेअर, 0.8चा स्क्वेअर तर 0.64 असतो. हा 0.64च्या थोडंसं वरती 0.65 पर्यंत जाईल. सो याचं उत्तर येतं आहे 0.65 N0. याचा अर्थ किती कॉन्सन्ट्रेशन राहत आहे, 65% राहत आहे. सो आन्सर इज सीटा फॉर क्वेश्चन नंबर 46. 47 पहा. Disk rotate about its axis passing through center with angular velocity. Suddenly small piece of disk is broken from its edge and falls down. म्हणजे अचानक थोडी डिस्क तुटून पडते तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला, ओमेगा इज गोइंग टू इन्क्रीज. सो आन्सर काय होईल की मोमेंट ऑफ इनर्शिया व्हॉट इज गोइंग टू हॅपन, इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया विल डिक्रीज, अँग्युलर वेलॉसिटी विल इन्क्रीज, डेल्टा. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला, अँग्युलर वेलॉसिटी वाढणार. लिंकिंग ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डॅश टू इंड्यूस द EMF. लिंकिंग ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स शुड चेंज. ओके, चेंज झाला पाहिजे EMF डेव्हलप होण्यासाठी. d∅dt चेंज झाला पाहिजे. चेंज म्हणजे इन्क्रीज का डिक्रीज दोन्ही पण होऊ शकतं, काही पण होऊ शकतं. 49. रेशिओ ऑफ रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क टू अ रिंग, इच ऑफ मास m अँड रेडियस r. ओके, मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशनचा रेशिओ विचारला डिस्कचा टू रिंगचा. दोघांचा मास सेम आहे, रेडियस सेम. सो क्लिअरली I/m असतो. सो m तर सेम आहे. सो I ऑफ डिस्क आपण I ऑफ रिंग करावं लागेल. I ऑफ डिस्क काय असतं, I ऑफ डिस्क मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क हाफ mr² आणि हा नुसता mr². सो mr² कॅन्सल होऊन जाईल. 1/2चा रूट घ्यावा लागेल, 1/√2. आन्सर इज अल्फा. अँड द लास्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द शॉर्टेस्ट वेवलेंथ ऑफ लाईट. इफ द शॉर्टेस्ट वेवलेंथ इज दिस मच, लॉंगेस्ट वेवलेंथ काय असेल, लायमन. शॉर्टेस्ट वेवलेंथ म्हटलं ना तर व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट असतं. व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट म्हणजे लायमन, बाल्मर, पाशन. व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट म्हणजे 2 to 1 वाला जंप असतो. 2 to 1 वाला जंप जर काही एवढा असेल तर इन्फिनिटीवरून वाला जंप काय असेल बघा. काय शॉर्टेस्ट वेवलेंथसाठी R 1/1² मायनस 1/∞² येतं. सो लॅम्बडा 1/r येतो शॉर्टेस्टचा, लायमनचा. लॉंगेस्टचा किती येतो बघा, 1/λ. लॉंगेस्ट ऑफ लायमन इज 1/1² मायनस 1/2² इंटू R. सो ते येतं 1 मायनस 1/4, 3/4 R. सो उलटं केलं तर 4/3R येतो लॅम्बडा लॉंगेस्ट. लॅम्बडा लॉंगेस्ट त्यांनी दिला आहे 912. व्हॉट विल बी ओनली 1/r, ओनली 1/r विल बी 3 विल गो अप, 4 विल गो डाऊन. सो 3/4 इंटू काही ते उलटा करतोय का मी, शॉर्टेस्ट विचारलं ना आपल्याला. ओके सॉरी, शॉर्टेस्ट दिला आहे, शॉर्टेस्ट दिला आहे. शॉर्टेस्ट इज गिवन 1/r इज गिवन 912. लॉंगेस्ट इज आस्क्ड. सो 1/r च्या जागी 912 टाका. 912 इंटू 4/3, 3 304 मल्टिप्लाय केलं तर 1216, 1216. हा टेक्स्टबुकमधल्याच टाईपचा क्वेश्चन आहे. शॉर्टेस्ट दिली आहे, लॉंगेस्ट काढा. इनफॅक्ट इथं सेम सिरीजची विचारले, कधी कधी वेगळ्या सिरीजची पण विचारू शकतात. सो हे वापरून आरची व्हॅल्यू काढायची, आरची व्हॅल्यू इथं टाकायची आणि सॉल्व्ह करायचं. ओके, सो दीज वर द क्वेश्चन्स ऑफ टुडेज सेकंड मॉक टेस्ट. होपफुली तुम्हाला टेस्ट इझी गेली असेल. पेपर इझी लेवल आणि मॉडरेट लेवलच्या मध्येच होता, काही खूप टफ नव्हता. बऱ्यापैकी क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड होते. लेट्स मीट इन द नेक्स्ट क्विज सोल्युशन, दॅट इज नेक्स्ट टेस्ट, मॉक टेस्ट सोल्युशन. तोपर्यंत प्रिपेअर करा, ॲनालाइज करा काय चुकते काय नाही चुकत आहे आणि त्याच्याप्रमाणे वर्क करा. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. बाय बाय, वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.